हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशनमधलं आपल्या लेक्चर नंबर 3ला आपण सुरुवात केलेली आहे. या लेक्चर नंबर 3मध्ये आपण फक्त सरळ अँटी डेरिव्हेटिव्हचे तुम्ही इंटिग्रेशन काढले. अँटी डेरिव्हेटिव्हचे कोणकोणचे इंटिग्रेशन काढले त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो. पहिला तुम्ही पाहिला होता इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स, हा आला तुमचा सरळ साइन एक्स प्लस सी. दुसरा आला होता इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स, हा आला होता तुमचा मायनस कॉस एक्स प्लस सी. तिसरा आला होता तुमचा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. चौथा आला होता इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. आणि पाचव्यामध्ये आला होता इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, बरोबर आहे, इंटू डी एक्स मस्ट बी इक्वल टू सेक एक्स प्लस सी. आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स मस्ट बी इक्वल टू आलता मायनस कोसेक्स प्लस सी. म्हणजे 6च्या 6 फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अँटी डेरिव्हेटिव्ह आले होते. आपण आत्ताच एक अभ्यास केला होता की या ठिकाणी आपल्याला काही इंटिग्रेशन आत्तापर्यंत भेटले नाही. त्यामध्ये कोण कोण भेटलं नव्हतं पहा. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स हा आपल्याला डिटरमाइन करता आला नाही. इंटिग्रेशन ऑफ कॉट यालाही तुम्हाला डायरेक्ट डिटरमाइन करता आला नाही. इंटिग्रेशन ऑफ सेक हाही डिटरमाइन करता येत नाही डायरेक्टली. आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक हा सुद्धा आपल्याला डायरेक्टली तयार केला जात नाही. याचं मागचं कारण आहे हे तुमचे अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. मग तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल का हो सर, याचे इंटिग्रेशन आम्हाला काढता येणार का नाही काढता येणार, बरोबर तुमचा हा प्रश्न पडू शकतो तुम्हाला. पण याचे इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला काही नवीन रूल तयार करणं पडतील. पण आपण सुरुवातीला ते रूल अप्लाय करणार नाही. सुरुवातीला फक्त आपण अँटी डेरिव्हेटिव्हचा विचार करणार आहे बस. ही जी लिस्ट आली याचं इंटिग्रेशन 1 बाय 1 आपण डिटरमाइन करणार. आता तुमचा फॉर्म्युला नंबर 7 मध्ये काय आला पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स मस्ट बी इक्वल टू ई रेस टू दी पॉवर एक्स. हा फॉर्म्युला तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस सी. सरळ हा पहिला अँटी डेरिव्हेटिव्ह आला की इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स इज नथिंग बट ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस सी. हे त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी अँगल चेंज करत जायचा. ई रेस टू दी पॉवर एफ ऑफ एक्स डी एक्स जर तुम्ही घेतलेला असेल तर याचा येणारा आन्सर येईल ई रेस टू दी पॉवर एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. मग आपल्या मनाला असा प्रश्न पडतो की एफ ऑफ एक्सच्या जागी कोणची टर्म घेतलेली चालेल का. तर त्या ठिकाणी सरळ आपल्या मनाला सांगायचं इंटिग्रेशनमध्ये अँगल हा आपल्याला अल्जेब्रिक लागतो. दुसरी कोणचीच टर्म मला या ठिकाणी चालणार नाही. कोणचीच टर्म चालणार नाही दुसरी. 1-2 उदाहरणामध्ये मी तुम्हाला क्लिअर करेन. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस बी सो मेनी डी एक्स आलं. उत्तर दिलं तुम्ही ए एक्स प्लस बी अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स इज ए प्लस सी. हे करेक्ट आहे, चालेल. या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर 5x प्लस 3 डी एक्स असेल. उत्तर दिलं ई रेस टू दी पॉवर 5x प्लस 3 अपॉन 5 प्लस सी. एकदम करेक्ट आन्सर आहे. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर 2 मायनस 4x असं उत्तर आलेलं असेल तर याचं उत्तर येईल ई रेस टू 2 मायनस 4x. 2चा डेरिव्हेटिव्ह 0, 4xचा डेरिव्हेटिव्ह -4 प्लस सी किंवा कोइफिशियंट ऑफ एक्स म्हटलं तरी चालेल. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर 3x डी एक्स आलेलं असेल, याचं उत्तर ई रेस टू दी पॉवर 3x अपॉन 3 प्लस सी असेल. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर -x डी एक्स आलेलं असेल तरी चालेल ई रेस टू दी पॉवर -x -1 प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर -7x डी एक्स आलेला असेल ई रेस टू दी पॉवर -7x -7 प्लस सी, वेअर सी इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हा सी कसा तयार केला, कसा आला हे तुम्हाला पहिलेच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला. पहा, त्याच्यानंतर आलं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर, बरोबर, या ठिकाणी एक्स स्क्वेअर डी एक्स. काय हायर पॉवर टर्म आलेली आहे. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह और इट इज नॉट पॉसिबल. हा अँटी डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं मला याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढताच नाही येणार, बरोबर आहे. तुम्हाला का हो सर मग पुढं काही नियम ते पुढं पाहू ना, कसं करायचं काय करायचं पुढं पाहू. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस पाहू, ते लक्ष द्या. पुढं असं आलं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर रूट एक्स आला, या ठिकाणी डी एक्स आला. तुम्ही लिहिलं इट इज नॉट पॉसिबल.
का पॉसिबल नाही आहे? हा डायरेक्टली अँटी डेरिव्हेटिव्ह नसल्यामुळे मला याचं इंटिग्रेशन काढता येत नाही. मला तर या ठिकाणी जर इंटिग्रेशन ऑफ e रेज टू दी पॉवर x/2 dx आलेला असेल तर आनंदानं लिहीन मी e रेज टू दी पॉवर x/2, एक्सचा कोइफिशियंट 1/2 प्लस सी. काहीच प्रॉब्लेम नाही मला त्या ठिकाणी. इंटिग्रेशन ऑफ e रेज टू दी पॉवर बरोबर आहे 2 - 4x/5 आलेला असेल तर हिच्यातही मला काही प्रॉब्लेम नाही. याचं उत्तर असेल e रेज टू दी पॉवर 2 - 4x/5 अपॉन -4/5 प्लस सी मला चालेल. पण गलतीनं जर मला कोणी प्रश्न विचारला e रेज टू दी पॉवर sin x dx तुम्हाला काढता येईल तर डायरेक्ट लिहिल मी इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह ऑर इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा अँटी डेरिव्हेटिव्ह नसल्यामुळं मला याचं इंटिग्रेशन तयार करता येणार नाही. एवढं सिम्पल आणि साध्या टेक्निक असतात. साध्या टेक्निकच शिकायचे इंटिग्रेशन म्हणजे तुम्ही मॉडिफाईड करू शकता. तुम्हाला जर असं आलं इंटिग्रेशन ऑफ e रेज टू दी पॉवर log x dx तर मला हे सुद्धा काढता येत नाही. बरोबर आहे. पण काही रूल जर तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर डेफिनेट भेटते. पहा कसं भेटते. e रेज टू दी पॉवर एक रूल आहे तुमचा. e रेज टू दी पॉवर log f ऑफ x असेल तर याचं उत्तर तुमचं f ऑफ x असते. मग ई लॉग कटतो या ठिकाणी x राहते आणि x dxचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते पुढं फॉर्म्युल्यामध्ये येईल. पण याचं इंटिग्रेशन शक्य आहे, बाकीचं शक्य होत नाही. अशा प्रकारे तुम्हाला रूल नंबर 7सुद्धा चांगल्या प्रकारे कळला असेल. आता तुम्ही रूल नंबर 8वर या. रूल नंबर 8 काय आहे त्याचा अभ्यास करू. आपल्याला 10 रूल चांगले जर तयार केले तर इंटिग्रेशन 100% चांगलं समजते. तर आपण रूल नंबर 8वर येणार. डेरिव्हेटिव्हमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे रूल्स आहे डिफरन्शिएशनमध्ये तसे इंटिग्रेशनमध्ये जास्त रूल नसतात. त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत जातात. नवीन नवीन टेक्निक आपल्याला अडॉप्ट करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करणं पडते. पहा आता आपल्या समोर येऊन राहिलेला आहे अँटी डेरिव्हेटिव्ह. कोणचा अँटी डेरिव्हेटिव्ह येऊन राहिला? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू दी पॉवर एक्स. सरळ पहिली मी डेरिव्हेटिव्ह विचारला तुम्ही सांगता सर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू दी पॉवर एक्स इज ए रेज टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. इंटू काय आला? लॉग ए. आता मी याच्यावरून तुम्हाला डेफिनेशननुसार फॉर्म्युला बनवून दाखवतो. डायरेक्ट लिहिला तरी चालतो पण पहा बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. काय बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन? अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन ए रेज टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए इंटू डी एक्स मस्ट बी इक्वल टू ए रेज टू दी पॉवर एक्स प्लस C1 असं उत्तर आहे त्याचं. आता हा लॉग ए ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. मग या कॉन्स्टंट क्वांटिटीनं आपण त्याला डिवाईड करणार. कसं करणार? पहा या कॉन्स्टंट क्वांटिटीनं आपण डिवाईड करणार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू दी पॉवर एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू ए रेज टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस C1 अपॉन लॉग ए. आता C1 अपॉन लॉग ए हा नवीन कॉन्स्टंट आहे. हा C1 कॉन्स्टंट लॉग ए कॉन्स्टंट याच्या जागी आपण नवीन एक कॉन्स्टंट पुट करू. त्याची किंमत असेल तुमची C1 अपॉन लॉग ए. इथं पहा C1 अपॉन लॉग ए मस्ट बी इक्वल टू C. याच्या जागी मी आरामशीर C नवीन कॉन्स्टंट पुट करू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू दी पॉवर एक्स डी एक्स इज नथिंग बट ए रेज टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस C. हा आपल्याला मॉडिफाईड फॉर्म्युला भेटला. मॉडिफाईड पहा इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू दी पॉवर एक्स डी एक्स असेल त्याचं रिक्वायर्ड आन्सर येणार आहे ए रेज टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस C. सरळ कसा आला प्रूफसहित समजून सांगितलं. C1 अपॉन लॉग ए जर कॉन्स्टंट असेल तर याच्या जागी तुम्ही C पुट करू शकतात. पुढचा फॉर्म्युला पहा. यामध्ये काही एक्झाम्पल टाका तुमच्या मनानं. डबल एक्झाम्पलचा नियम तोच. इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू दी पॉवर एफ ऑफ एक्स डी एक्स is nothing but a raised to the power f of x f dash of x into log a plus C. नियम तोच f of x अल्जेब्रिक वाजे. इंटिग्रेशन ऑफ 2 raised to the power 3x dx आलेला असेल तर 2 raised to the power 3x into 3 into log 2 plus C. 100% तुम्हाला समजलेलं आहे. 2 raised to the power 3x dx असेल a raised to the power f of x म्हणजे 2 raised to the power 3x log 2 आणि xचा कोइफिशियंट 3 आलेला असेल तर जसाच तसा लिहायचा. इंटिग्रेशन ऑफ 4 raised to the power 7x dx असं येत असेल तर 4 raised to the power 7x into 7 into log 4 plus C is the required answer. इंटिग्रेशन ऑफ 2 raised to the power dx येत असेल तर 2 raised to the power x अपॉन log 2 प्लस C. थोडा वेगळा विचार करा. ax प्लस बी गीची काही घेणं देणं नाही. इच्छा असेल तर एक लिहून दाखवतो पहा.
5 + b dx असं कधी विचारणार नाही, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. याचं उत्तर असेल तुमचं 5 + b अपॉन a इंटू लॉग 5 + c. हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर आहे. रेअरर केसमध्ये असा प्रॉब्लेम आपल्याला विचारू शकतात. बरोबर आहे. आता पुढं काय आलं पहा, इंटिग्रेशन ऑफ 2 tan x dx. डायरेक्ट उत्तर आहे इट इज नॉट पॉसिबल. हे मला शक्य नाही. याचं कारण आहे माझा अँगल मला अल्जेब्रिक पाहिजे, टिग्नॉमेट्रिक एक्सपोनेन्शियल चालत नाही. माझ्या गणितामध्ये 2 log x आलेला असेल तरी मला याचं इंटिग्रेशन डिटरमाइन करता येणार नाही. जर इंटिग्रेशन ऑफ 2 बरोबर आहे e⁻x dx आलेला असेल तरी मला या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. बरोबर आहे. पण आता एक नवीन शिकवतं पहा. समजा इथं e/4 dx आलं तर मी याला तयार करू शकतो. कसं तयार करू शकतो पहा. e कॉन्स्टंट 4 कॉन्स्टंट. काय म्हटलं सर, e हा कॉन्स्टंट आहे, 4 हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे मी याला असं म्हटलं तरी चालू शकते. कसं पहा, कॉन्स्टंट व्हेरिएबल a⁻x अपॉन लॉग a. म्हणजे याचं उत्तर येईल e/4 अपॉन लॉग e/4 + c. याला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणू नका. याला सरळ सरळ तुम्ही e कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट आहे, तर या कॉन्स्टंट अपॉन लॉग बरोबर आहे + c येते. म्हणजे e/4 अपॉन लॉग e/4. कधी विचारणार नाही, पण आपली प्रॅक्टिस त्या लेवलची आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला 8 फॉर्म्युले तयार करून दिले. तुमचा 9वा अँटी डेरिव्हेटिव्ह सांगतो, तो तयार होत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ √x जर असेल तर याचं उत्तर 1/2 √x असेल. याला अँटी डेरिव्हेटिव्ह अप्लाय केल्या जात नाही सध्याच्या स्थितीला. याच्यापासून फॉर्म्युला तयार होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. याचं मॉडिफिकेशन मी शेवटी शिकवतो. हा तुमचा झाला. त्याच्यानंतर 9 नंबरला शेवटचा आला तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. पहा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1/x असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1/x. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. Therefore, integration किंवा by definition of integration 1/x dx must be equal to log of x plus c, but x not equal to 1. x ची किंमत ही तुमची 1 नसली पाहिजे. 1 असेल तर log x plus c येणार नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तो वेगळा येईल. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx must be equal to log x plus c. एकच कंडिशन x not equal to 1. 1 जर घेतला log 1 येतो, log 1 इज ऑलवेज 0 असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 1 चालणार नाही. आता फॉर्म्युला पहा, हा मॉडिफाईड फॉर्म्युला आहे, लक्ष द्या पूर्णपणे. इथं जर इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन लॉग ax प्लस b आलेलं असेल तर याचं उत्तर येईल तुमचं या ठिकाणी लॉग, लक्ष द्या, ax प्लस b अपॉन a प्लस c. तुम्हाला प्रश्न पडला असेल सरांनी आतापर्यंत मॉड घेतला नाही, इथं मॉड घेतला. ह्या 2 व्हर्टिकल लाईन का घेऊन राहिले? कारण तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे लॉगरिथम हा पॉझिटिव्ह नंबरचा डिटरमाइन केला जातो, निगेटिव्ह नंबरचा लॉगरिथम डिटरमाइन करता येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जे इंटिग्रेशन काढतो त्यावेळेस तो अँगल हा मॉडमध्ये किंवा ऑलवेज पॉझिटिव्ह घेणं पडतो. बरोबर आहे. मी इथं आलं लॉग x प्लस बी अपॉन ए. इंटिग्रेशन ऑफ dx इथं आलं 2x + 3. लक्ष द्या, याचं उत्तर आलेलं आहे लॉग ऑफ 2x + 3 कोइफिशिएंट ऑफ x is 2 + c. एकदम सिस्टमॅटिक. इंटिग्रेशन ऑफ dx ऑफ 4x - 7 मस्ट बी इक्वल टू लॉग 4x - 7 अपॉन 4 + c. हे फॉर्म्युले केले म्हणजे तुमचा 100% अभ्यास झाला इंटिग्रेशनचा. हे पहिले 5-6 लेक्चर महत्त्वाचे असतात. जो विद्यार्थी चांगला करतो त्याला समजते, जो नाही करत त्याला कसंच कळत नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 - x याचं उत्तर आलेलं आहे तुमचं लॉग ऑफ 1 - x अपॉन -1 + c. इंटिग्रेशन ऑफ dx ऑफ 3 - 4x मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ 3 - 4x अपॉन -4 + c. अपॉनमध्ये तुमची निगेटिव्ह टर्म आली चालेल, फक्त लॉगरिथम तुमचा निगेटिव्ह नको, म्हणून सरांनी त्या ठिकाणी मॉड तयार केलेला आहे. आता मी तुम्हाला काही बेसिकली प्रश्न विचारतो, वेगळे प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही शांततेने करा.
कसा प्रश्न विचारला पहा. आता मला या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ लॉग टॅन एक्स डी एक्स काढायचं. पहा प्रश्न किती मस्त आहे पहा. इथं तुमचं आलं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन टॅन एक्स, बरोबर आहे की नाही. हे तुमचं डायरेक्टली पॉसिबल होणार नाही, बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन साईन एक्स असेल तर या रूलनुसार हे पॉसिबल होणार नाही. तुम्हाला माहीत आहे मी जे लिहिलं होतं टॅन कॉट सेक कोसेकचे इंटिग्रेशन तुम्हाला अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे, तर या रूलपासून मी पुढं तयार करणार. हे मला इंटिग्रेशन तयार करता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. साधा रूल आहे. कधी कधी असं येते इंटिग्रेशन ऑफ 2x, मुलं येण्यासारखं करतात, लॉग 2x अपॉन 2 प्लस सी करतात, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी एखादा मुलगा असा करतो इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, बरोबर आहे, इथं एक्स आणि इथं 1/2 करतो, मग त्या ठिकाणी लिहित होतो 1/2 लॉग एक्स प्लस सी. मग तुम्हाला प्रश्न पडतो सर यामधलं कोणचं उत्तर बरोबर आहे. आम्ही कसं करायचं आता. तुम्ही इथं लिहिलं लॉग 2x अपॉन 2 प्लस सी लिहिलं. आता मी प्रूव्ह करून दाखवतो पहा. हे आणि हे सेम आहे का डिफरंट आहे. इकडं पहा, इथं आलं माझा लॉग 2x अपॉन 2 प्लस सी बाय रूल. इथं आलं लॉग 2 प्लस लॉग एक्स अपॉन 2, बरोबर आहे, प्लस सी. पहा मित्रांनो, पहा शांततेनं पहा रे. या ठिकाणी कृष्णा हा आला लॉग 2 अपॉन 2, हा आला 1/2 लॉग एक्स प्लस C1/2 किंवा C/2. आता लॉग 2/2 आणि C1/2 हा कॉन्स्टंट आहे. मग हा 1/2 जसाच्या तसा, लॉग एक्स जसाच तसा, हा जो कॉन्स्टंट आहे याच्यापासून नवीन कॉन्स्टंट येईल तो सी येईल. पहा 1/2 लॉग एक्स प्लस सी आलं का. 1/2 लॉग एक्स प्लस सी हे त्याचं उत्तर येते. म्हणून आपण कधी त्याचं उत्तर 1/2 लॉग एक्स प्लस सीच घ्या असं घ्यायचं नाही. हा 2 बाहेर घ्यायचा. पहा लक्ष द्या, हा 2x इथं घ्यायचा नाही. असं एवढं मोठं हिस्ट्री लिहायची गरज पडते, एवढी हिस्ट्री आपण लिहिणार नाही. डायरेक्ट इथं जर 3x आलेला असेल तर आपण 1/3 घेणार. इथं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन एक्स येणार. याचं उत्तर येईल 1/3 लॉग एक्स प्लस सी, बरोबर आहे. आता तुम्हाला कळलं. पण काय कधी कधी जर तुमचं TX आलं आणि 2x² प्लस 5 आलं, काही पोरं असं लिहितात लॉग 2x² प्लस 5 अपॉन या ठिकाणी 4x प्लस सी. दादा हे कसंच चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. नॉट पॉसिबल आहे, नॉट पॉसिबल. कारण माझ्या इंटिग्रेशनमधला हा पॉवर टर्म हायर चालत नाही, हायर चालत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग याचं इंटिग्रेशन कसं काढायचं याच्यासाठी वेगळा रूल असेल, वेगळा नियम असेल, त्यावेळेस आपण पाहू. पण याला असं लिहिता येणार नाही, हे लक्षात ठेवा. डिनॉमिनेटरमध्ये जर स्क्वेअर रूट, क्यूब रूट किंवा हायर पॉवर टर्म आलेली असेल तर याचं तुम्हाला इंटिग्रेशन डिटरमाइन करता येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी 10 रूल तयार केलेले आहे. आता आपल्याला शेवटचा रूलचा अभ्यास करायचा आहे, ज्या रूलमध्ये आपल्याला हायर पॉवर टर्मचे इंटिग्रेशन कसे काढायचे तो एक फॉर्म्युला असेल. आता पहा, आता मी जो रूल शिकवायला चाललेलो आहे त्यासाठी तुम्हाला अँटी डेरिव्हेटिव्ह वापरायची गरज नाही आहे. कसं आतापर्यंत 9च्या 9 विषयात मी अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन म्हटलं. इथं बी मी तसंच म्हणणार आहे, पण मी डायरेक्ट रूल तयार करतो 10 नंबरचा. पहा पहिले तुम्हाला सांगतो इथं कसं असेल. पहा इथं आला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू दी पॉवर n, याचं उत्तर आलं n इंटू एक्स रेज टू दी पॉवर n-1. मग अँटी डेरिव्हेटिव्ह घेतलात हे ते करेक्ट आहे, पण आपण पुढं सांगू. रूल शिका. पहा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू दी पॉवर n dx आला. हा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा रूल आहे. इंटिग्रेशनमध्ये फक्त 10 रूल तयार करतो आपण. ते 10 फॉर्म्युले 10 रूल तयार झाले की लय सोपा जातो. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू दी पॉवर n dx आलं. लगेच त्याचा पहिला फॉर्म्युला पहा कसा आला ते नंतर सांगतो. एक्स रेज टू दी पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस सी. ही गोष्ट लक्षात ठेवा. बट एक्स इज नॉट इक्वल टू 1 एवढं तुम्हाला फ्री क्वेश्चन घ्यायचं आहे. या ठिकाणी एक्स रेज टू दी पॉवर n+1 अपॉन n+1 आलं, बरोबर आहे की नाही, प्लस सी. याचं मला इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं. फॉर्म्युला तयार झाला. आता एक्झाम्पल तयार होईल. इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी रेज टू दी पॉवर n dx. मन शांत ठेवून प्रश्नाचं उत्तर द्या. हे आलं तुमचं ax प्लस बी रेज टू दी पॉवर n+1 अपॉन n+1. हे बघा ना, एक्स रेज टू दी पॉवर n+1, इथे n+1 कोइफिशियंट ऑफ एक्स इज a प्लस सी. हा फॉर्म्युला कोणीही विसरणार नाही. ax प्लस बी रेज टू दी पॉवर n आला.
त्या ठिकाणी उत्तर आलं तुमचं एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू ए प्लस सी. इथं गडबड होती पहा. इंटिग्रेशन ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी रेस टू दी पॉवर एन डी एक्स जर आलेला असेल तर डायरेक्ट उत्तर लिहायचं. हा जो एक्स स्क्वेअर आहे हा आपल्याला चालतच नाही आहे. पहा एवढं इम्पॉर्टंट तुम्हाला स्टेटमेंट शिकवली, ती लक्षात असली तर इंटिग्रेशन सोपं जाते. ही स्क्वेअरची पॉवर टर्म चालणार नाही, म्हणजे इथं तुम्हाला हे इंटिग्रेशन येणार नाही. नॉट पॉसिबल असा आवाज त्या ठिकाणून येईल. फक्त एक असेल तर येईल, बाकी येणार नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 4 रेस टू दी पॉवर एन डी एक्स असेल तर उत्तर आलं 3x प्लस 4 रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 इंटू 3 प्लस सी. यालाच मॉडिफिकेशन करतो. इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 4 रेस टू दी पॉवर 3 इंटू डी एक्स असेल तर उत्तर येईल 2x प्लस 4 रेस टू दी पॉवर एन प्लस 1 म्हणजे 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 कोइफिशियंट ऑफ एक्स इज 2 प्लस सी असं कॉन्फिडन्सनं लिहा. किंवा डायरेक्ट जरी लिहिलं तुम्ही इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 4 रेस टू दी पॉवर 4 अपॉन 8 प्लस सी तरीही 100% चालते. एक तर असा फॉर्म किंवा असा फॉर्म हे तुमच्यावर डिपेंड असते. भविष्यामध्ये कधी कधी असा स्क्वेअर येतो पहा. इंटिग्रेशन ऑफ 3 मायनस 4x पहा बोर्डवर 3 मायनस 4x रेस टू दी पॉवर 2 डी एक्स. तर याचा आपल्याला डायरेक्ट उत्तर येते. डायरेक्ट कसं येते पहा बा फॉर्म्युला 3 मायनस 4x रेस टू दी पॉवर 3 अपॉन 3 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स इज -4 प्लस सी. हे विसरायचंच नाही. फक्त हा जो अँगल आहे ना हा तुम्हाला एक्समध्ये पाहिजे. स्क्वेअर क्यूब रूट nth रूट काहीच चालणार नाही आहे. हे कधीही लक्षात ठेवायचं. अल्जेब्रिक टर्म आली तर चालेल. जर टिग्नॉमेट्रिक टर्म आल्याने कोणी जर म्हटलं हा फॉर्म्युला लावा कसा साइन एक्स प्लस 2 रेस टू दी पॉवर 4 काढा तर आपल्याला हे इंटिग्रेशन पॉसिबल नाही किंवा तयारसुद्धा मी करू शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल असं वाक्य असेल. आता इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर 5 डी एक्स आलं. याचं उत्तर येईल एक्स रेस टू दी पॉवर 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 प्लस सी. डायरेक्टली येईल एक्स रेस टू दी पॉवर 6 अपॉन 6 प्लस सी. डेरिव्हेटिव्हमध्ये एकनं पॉवर टर्म कमी करत होतो. आता इंटिग्रेशनमध्ये एकनं पॉवर टर्म वाढवत जायची. लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर 4 डी एक्स असेल तर डायरेक्ट उत्तर असेल एक्स रेस टू दी पॉवर 5/5 प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स आलेलं असेल तर एक्स रेस टू दी पॉवर 4/4 प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स असेल तर एक्स क्यूब बाय 3 प्लस सी. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. पहा मुलांनो इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स असेल तर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी येते. याच्या मागचं रिझन किती सुंदर आहे पहा. या ठिकाणी एक्स रेस टू दी पॉवर 1 असतो. एक्स रेस टू दी पॉवर 1 असल्यामुळे या ठिकाणी तुमचा 1 प्लस 1 येतो. या ठिकाणी 1 प्लस 1 येतो. नंतर तुमचं उत्तर येते एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. जर आपण बेसिकल शिकलो आणि बेसिकल विचार केला तर आपला प्रॉब्लेम कधीच चुकत नाही. आपल्याला कधीच कन्फ्यूज होत नाही. कन्फ्यूज कोणाला होते? जे बेसिकल अभ्यास करत नाही, लक्ष देत नाही, अशा मुलांना 100% कन्फ्यूज होते. आता फक्त मी या ठिकाणी इंटिग्रेशन पहा. तुम्ही फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये असं शिकता इंटिग्रेशन ऑफ डी एक्स तुम्ही उत्तर देता एक्स प्लस सी. पण कधीच माझ्या विद्यार्थ्यांनी विचार केला नाही किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्सच्या सरांना विचारलं नाही की सर इंटिग्रेशन ऑफ डी एक्स याचं एक्स प्लस सी उत्तर कसं येते. रिझन किती सोपं आहे पहा. या डी एक्सच्या शेजारी कोण आहे 1 डी एक्स इज इक्वल टू. आता हा जो 1 डी एक्स असतो पहा 1 डी एक्स हा एक्स रेस टू दी पॉवर 1 आहे. एक्स रेस टू दी पॉवर 1ला एक्स रेस टू दी पॉवर 0 असं लिहिलेलं चालते. यस ऑर नो. एक्स म्हणजे एनी टर्म रेस टू दी पॉवर 0 इज ऑलवेज 1. या डी एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. 1ला एक्स रेस टू दी पॉवर 0 लिहिलं. बाय युझिंग द फॉर्म्युला एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 इथं उत्तर येते एक्स रेस टू दी पॉवर 0 प्लस 1 0 प्लस 1 प्लस सी. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज नथिंग बट एक्स प्लस सी येते. तुम्ही पाठ करतात पण कधी विचारत नाही. एवढा सुंदरसा प्रूफ होता त्याला. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स आलं तर ऑलवेज तुमचं एक्स प्लस सी येते ऑलवेज. आता एखाद्या मुलांना आनंद असते एखादा कॉन्स्टंट घ्यायचा. घे बाळा कॉन्स्टंट. पहा इंटिग्रेशन ऑफ के एक्स के डी एक्स आलं त्या ठिकाणी के बाहेर घ्यायचा डी एक्स लिहायचा म्हणजे के एक्स प्लस सी येते.
पहा किती सिम्पल आहे. इंटिग्रेशन ऑफ 5x dx आलेला असेल, 5 dx आलेला असेल, 5 इथं येईल, dx इंटिग्रेशन x येईल प्लस c येईल. एक लक्षात ठेवायचं, इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx असेल तर या ठिकाणी x⁻⁻² dx घ्या, x⁻⁻² प्लस 1 -2 प्लस 1 प्लस c x⁻⁻1 प्लस c येते. पण गलतीनेही तुम्ही जर म्हटलं इंटिग्रेशन ऑफ 1/x dxला इंटिग्रेशन ऑफ x⁻⁻1 dx येतो तर इट इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही आहे, कारण तुम्हाला आत्ता शिकवलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x dx असेल तर याला तुम्ही log x प्लस c लिहितात. तिथे लिहिलं होतं x इज नॉट इक्वल टू 1. हे लक्षात ठेवायचं, हा रूल तयार ठेवायचा. कळत न कळत आपल्याला इंटिग्रेशनचे रूल तयार होतात. या रूलवर तुमचं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल. जसे आपण x⁻n चे डेरिव्हेटिव्ह काढले होते तसेच आपल्याला नंबर ऑफ x⁻n चे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इंटिग्रेशन आपल्याला तयार करायचे. पहा, वेगवेगळे इंटिग्रेशन आपण तयार करणार, वेगवेगळे, ते बी फुल कॉन्फिडन्स न. पहा, जर गलतीनं मला असा आलेला असेल इंटिग्रेशन ऑफ x⁻⁻5 dx x⁻⁻4 प्लस c. कधी कधी इंटिग्रेशन ऑफ 1/x⁻7 आलं, लगेच निगेटिव्ह पॉझिटिव्हला वरती नेलं, निगेटिव्ह केलं. या ठिकाणी x⁻⁻n प्लस 1 प्लस c आलं. इंटिग्रेशन ऑफ 1/x⁻7 dx इज नथिंग बट x⁻⁻6 प्लस c. हे त्या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड आन्सर त्या ठिकाणी तयार होते. पहा, लक्ष द्या. आता मी कळत न कळत एखाद्या मुलाला विचारतो इंटिग्रेशन ऑफ √x dx काय. मुलगा म्हणतो सर इट इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे, हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. थोडं लक्ष द्या. √xला मी काय लिहिलं, एक्सच्या डोक्यावर 1/2 dx लिहिलं. रूल तयार झाला, एक्सच्या डोक्यावर 1/2 प्लस 1 प्लस 1 प्लस c. 100% चालून राहिलं. उत्तर आलं तुमचं x⁻³ अपॉन 3/2 प्लस c. अल्जेब्रिक टर्म असेल चालेल, टिग्नॉमेट्रिक मला चालणार नाही. याच ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ tan x dx काढ म्हटलं तर मी डायरेक्ट लिहिल इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा मला कसा जमणार नाही किंवा हा अल्जेब्रिक नाही, म्हणून मी फॉर्म्युला तयार करू शकत नाही. लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ इथं जर असं आलं माझ्या, पहा लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ √x आलं तर मला उत्तर आहे. कसं आहे पहा, √x म्हणजे एक्सच्या डोक्यावर 1/3 dx. बरोबर आहे, त्याचं उत्तर असेल एक्सच्या डोक्यावर 1/3 प्लस 1 प्लस 1 प्लस c एक्सच्या डोक्यावर 4/3 प्लस c. इथं nth रूट ऑफ x असेल, मी आनंदात उत्तर काढेल इंटिग्रेशन ऑफ x⁻1n dx x⁻1n प्लस 1 प्लस 1 प्लस c. याच्या पुढं मला सिम्प्लिफाईड करण्याची जराशी गरज भासत नाही आहे. पण जर समजा भविष्यात मला असं आलं इंटिग्रेशन ऑफ x⁻x dx आलं, तुम्ही बोलले सर इट इज अँटी डेरिव्हेटिव्ह नाही, याचं इंटिग्रेशन पॉसिबल नाही. पण जरा मॅथमॅटिक्सच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही याच्याकडं पाहसाल, तुम्हाला 100% या ठिकाणी उत्तर भेटण्याचे चान्सेस तुम्हाला दिसून राहिले. 100% चान्सेस दिसून राहिले. पहिला चान्स पहा, इथं आलेला आहे x, इथं आलेला आहे 1/2, इथं आलेला आहे dx. लॉ ऑफ इंडायसेस, एक्सच्या डोक्यावर 1 प्लस 1/2 dx, इथं आलं एक्सच्या डोक्यावर 3/2 dx. म्हणजे एखाद्यानं जर असं लिहिलं x⁻x dx लिहिला आणि एखाद्यानं जर एक्सच्या डोक्यावर 3/2 dx लिहिला, दोघांचाही मिनिंग सेम आहे. दोघांचा मिनिंग कसा आहे मित्रांनो, सेम, काहीच फरक नाही आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर उत्तर काय असेल पहा, उत्तर असेल या ठिकाणी x⁻³ प्लस 1 3/2 प्लस 1 प्लस c एक्सच्या डोक्यावर 5/2 प्लस c. हा तुमचा कॉन्फिडन्स बोलला गेला पाहिजे. असं आलं इंटिग्रेशन ऑफ 1/x⁻5/2 नॉट पॉसिबल म्हणू नका. एक्सच्या डोक्यावर -5/2 dx एक्सच्या डोक्यावर -5/2 प्लस 1 -5/2 प्लस 1 प्लस c. बोला x⁻³ अपॉन -3/2 प्लस c. हे त्या गणिताचं रिक्वायर्ड आन्सर आहे. रिक्वायर्ड सिस्टमॅटिक प्लॅनिंगनं
तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा असतो. हेच गणित मी असंही शिकू शकतो. तुम्हाला पहा, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन एक्स रूट एक्स, न घाबरताना इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स रूट एक्स म्हणजे काय, एक्सच्या डोक्यावर 3/2 डी एक्स, म्हणजेच एक्सच्या डोक्यावर -3/2 डी एक्स, म्हणजेच एक्सच्या डोक्यावर -3/2 + 1 -3/2 + 1 + c. हा तुमचा न्यूमरेटरमध्ये, हा तुमचा डिनॉमिनेटरमध्ये. याचं उत्तर येईल एक्सच्या डोक्यावर -1/2 -1/2 + c. असं मॉडिफिकेशन येते. कधी कधी तर असं बी येऊ शकते, इंटिग्रेशन ऑफ x³ + x² प्लस या ठिकाणी तुमचं 4x + 2/x आणि या ठिकाणी तुम्हाला dx येईल. तुमचा विश्वास एवढा भारी पाहिजे. पहा, इथे येईल तुमचा x³ / x + x² / x + 4x + 2/x इंटू dx. हे येईल तुमचं इंटिग्रेशन ऑफ x² dx, इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4dx प्लस इंटिग्रेशन ऑफ dx / x. नॉलेज असेल तर येते, नाही येत नाही. याचं इंटिग्रेशन असेल x³/3, याचं इंटिग्रेशन असेल x²/2, या dxचं इंटिग्रेशन आत्ता शिकवलं हे असेल माझं 4x, आणि याचं इंटिग्रेशन x⁻⁻1 येणार नाही. याचं इंटिग्रेशन असेल log x + c, याचं इंटिग्रेशन असेल log x + c. मला जर इंटिग्रेशन एकदम चांगला सुटसुटीत आणि व्यवस्थित करायचं असेल तर मला हे 9 फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. मला हे 9 फॉर्म्युले माहीत जर झाले, मी आता चांगला अभ्यास केला, 10-10, 15-15 उदाहरणं सॉल्व केले आणि मनाला समजून सांगितलं माझा जो f(x) असतो तो अँगल हा मला अल्जेब्रिक चालतो, दुसरी टर्म चालत नाही. शांततेने जर लिहून पाहिलं तर पुढं कोणचंही इंटिग्रेशन समजते. वही पेन घ्या, पहिले 5 लेक्चर चांगले करा, तरच इंटिग्रेशन सोपं जाईल, नाही तर इंटिग्रेशन सोपं जाणार नाही. सो स्टॉप हिअर. थँक्यू.